रायगडावर आहे ना, हेनरी ऑक्झिंटन हा इंग्रज वकील महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर 1 ते 1.5 महिना अगोदर तिथं रायगडावर येऊन थांबलेला होता. तिथून रायगडाहून त्याने 30 मे 1674 एक पत्र पाठवलेलं आहे मुंबईला. त्या पत्रामध्ये तो असं म्हटलेलं आहे की तेव्हा तो तिथं कशासाठी गेला होता रायगडावर. काही इंग्रज हे आपल्या समुद्र किनाऱ्यावर, स्वराज्याच्या समुद्र किनाऱ्यावर व्यापार करत होते. त्या व्यापाराबद्दल काहीतरी 4-5 कलम हे महाराजांनी मान्य करावे, त्या कलमाचा कागद घेऊन तो इंग्रज वकील रायगडावर आलेला होता. पण महाराजांना त्या राज्याभिषेकाच्या धामधुमीमध्ये वेळ मिळत नव्हता त्याच्याशी चर्चा करायला. मग तिथून त्याने हे पत्र मुंबईला पाठवलेले. त्या पत्रात तो असं म्हणतोय की अजून त्याच्यात 2-3 मुद्दे आहेत. तिथं सेदू हसन नावाचा एक मुस्लिम कैदी पण होता, महाराजांनी कैद केलेला. तो कैदी हा हेनरी ऑक्झिंटनला म्हणत होता की मला सोडायला सांगा तुमच्या इंग्रजांकडून. मला आता मी इथं खूप दिवसापासून यांच्या अदबखान्यात चढतोय, म्हणून तुम्ही काहीतरी मदत करा मला आणि शिवरायांना सांगा की मला सोडा म्हणून. त्याच्यात अजून 2-3 मुद्दे आहेत आणि एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यात. आता रायगड हा खूप उंच होता. उंच असल्या कारणाने इंग्रजांना एवढ्या उंचीच्या प्रदेशात राहण्याची सवय नव्हती, म्हणून रायगडावर राहून याला 1 ते 1.5 महिना झाला होता. म्हणून त्यांनी मुंबईला पाठवलं आहे पत्रामध्ये. त्या पत्रात तो म्हणतोय की इथली हवा खूप थंड आहे आणि इथं अगदी हाताला लागेल एवढेच अंतर असते ढगापासून माणसांपर्यंत. हवा खूप थंड आहे आणि इथं मी जास्त दिवस राहू शकत नाही, आणि जर तुम्ही मला परवानगी दिली म्हणजे मुंबईच्या इंग्रजांनी, तर इथं मी राहू शकतो. पण मला दारू म्हणजे मद्याचा जर तुम्ही पुरवठा केला, दारूशिवाय मी इथं राहू शकत नाही. तुम्ही जर मला मद्याचा पुरवठा केला तर मला इथं अजून काही दिवस राहता येईल. ही एक अतिशय म्हणजे हास्यास्पद बाब मला वाटली त्या पत्रातून. याच्यावरून असं कळतं की रायगडावर दारू 100% कुणीही पित नसेल. जर तिथं दारू राहिली असती तर ह्या इंग्रज वकिलाने तिथूनच घेऊन पिली असती. त्याने रायगडावर मुंबईला पत्र पाठवलेले दारूसाठी. याचा अर्थ असा होतो की रायगडावर दारू उपलब्ध नव्हती.